क्वेश्चन नंबर 9 दिला आहे. सविताबेन, आयशा अँड मीनाक्षी. बघा ह्याच्यामध्ये कोण कोण आहे. आयशा आणि मीनाक्षी. ओके. इन्व्हेस्टेड 2400. ह्याची इन्व्हेस्टमेंट आहे 2400. सेकंड नंबर आयशाची इन्व्हेस्टमेंट आहे 5200 आणि थर्ड नंबर आहे पर्सन, त्याची इन्व्हेस्टमेंट आहे 3400. ओके. आणि दे हॅड 50% प्रॉफिट. तर प्रॉफिट झालं बघा तुम्हाला. प्रॉफिट 50% हा तुम्हाला प्रॉफिट झाला. ओके. तर दे ॲडेड देअर प्रॉफिट टू देअर कॅपिटल्स. आता ह्यांचा प्रॉफिट काढून त्यांची जी इन्व्हेस्टमेंट आहे, इन्व्हेस्टमेंट प्रत्येकाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये प्रॉफिट काढून ॲड करायचं आहे. ओके. तर आपल्याला त्याच्यासाठी प्रत्येकाचा प्रॉफिट काढावं लागेल. पहिले हा जो आहे 2400 ह्याचं 50% म्हणजे 50/100. सेकंड पर्सन त्याची इन्व्हेस्टमेंट आहे 5200, त्याच्या 50% म्हणजे 50/100. थर्ड पर्सन आहे 3400, ह्याच्या 50% म्हणजे 50/100. चला प्रॉफिट काढून घेऊ. 51चा 52चा 100 2 जर डिवाइड केलं बघा, 2 1चा 2 2चा आणि 00 ह्याची इन्व्हेस्टमेंट आपलं प्रॉफिट आहे 1200. सेकंड पर्सनचा प्रॉफिट बघा, 51चा 52चा 100 2 डिवाइड करू, 2 2चा 4 2 6चा 12 आणि हे 00 2600. 51चा 52चा 2 करा, 2 1चा 2 2 7चा 14 00 हे आहे 1700. ओके. आता ह्यांनी काय म्हणले आपल्याला, त्यांचा जो प्रॉफिट मिळाला आहे हा आहे तुमचा 1200 2600 आणि 1700. हा तुमचा कॅपिटलमध्ये ॲड करायचा आहे. कॅपिटल म्हणजे इन्व्हेस्टमेंट. ओके. तर याची इन्व्हेस्टमेंट होती तुमची 2400 आणि हा प्रॉफिट दोघांना ॲड करा 0 हा येईल तुमचा 6 आणि 3. त्याच्यानंतर इथं कॅपिटल आहे 5200 आणि हा त्याचा प्रॉफिट आहे, ॲड करायचा आहे 00 8 7. त्याच्यानंतर थर्ड पर्सन त्याची कॅपिटल आहे 3400, हा प्रॉफिट आहे, ॲड करा 5100. ओके. तर तुम्हाला ह्यांचा काय विचारलं आहे, रेशो विचारला आहे. बरं रेशो बघा, रेशो विचारला आहे. आता ह्या ज्या अमाऊंट आहेत त्यांचा रेशो कसा काढायचा बघा. 3600 खाली आहे 7800 आणि नंतर आहे 5100. रेशो काढायचा तर ह्यांचा 0 सगळ्यांचा कट करा, ह्यांचा कट करा. ओके. उरलं काय तुमच्याकडे 36:78:51 हा तुमचा रेशो होईल. ओके. 36:78:51. ओके. 36 बघा, 36:78:51 ऑप्शन नंबर थर्ड हे आपला आन्सर असेल. क्वेश्चन नंबर 10 दिला आहे. जया, सीमा, निखिल अँड निलेश इन्व्हेस्टेड 5,60,000 टुगेदर in the ratio 2345. How much was Jaya's capital if they had 12% of profit? What was Nikhil's share of profit? ओके. तर आपल्याला काय काय बघा यांचा रेशो दिला आहे. तर सुरुवातीला जया आहे, नंतर आहे सीमा, त्याच्यानंतर आहे निखिल आणि त्याच्यानंतरचा पर्सन आहे निलेश. ओके. 2 3 4 आणि 5 त्यांचा रेशो दिला आहे. तर ह्याला कॉमन मल्टिपल एक्स घेऊया आपण, म्हणजे ही तुमची अमाऊंट असेल. ह्याची प्रॉफिट, ह्याची इन्व्हेस्टमेंट 2x 3x 4x आणि 5x आणि सगळ्यांची इन्व्हेस्टमेंट जी आहे टोटल दिली आहे 5,60,000. चला यांना ॲड करा सगळ्यांना. 14 टाइम x इज इक्वल टू 5,60,000 आणि x इज इक्वल टू 5,60,000 अपॉनमध्ये 14 4चा 56. तर x इज इक्वल टू 4 12340 ही तुमची एक्सची व्हॅल्यू आहे. बरं का. आता तुम्हाला विचारलं काय याच्यामध्ये, त्यांनी विचारले जयाची कॅपिटल. जयाची कॅपिटल म्हणजे जयाची इन्व्हेस्टमेंट किती आहे. ही जया आहे तुमची, किती आहे इन्व्हेस्टमेंट 2 टाइम x 2 इंटू x म्हणजे 2 इंटू एक्सची किंमत किती आहे 40,000. मल्टिप्लाय करा, 2 4चा 8 आणि हे 40. तर जयाची इन्व्हेस्टमेंट यायली तुमची 80,000. अजून काय विचारले तुम्हाला बघा, 12% प्रॉफिट झाला आहे. व्हॉट वॉज निखिल्स प्रॉफिट. तर निखिलचा प्रॉफिट किती विचारले. ओके. तर निखिल बघा या ठिकाणी 4x. निखिलची पहिले आपण इन्व्हेस्टमेंट काढूया. निखिलची इन्व्हेस्टमेंट आहे 4x म्हणजे 4 इंटू एक्सची किंमत आहे 40,000. हे 4 4चा 16 आणि हे 4 0 1 2 3 4 0 म्हणजे 1,60,000 ही निखिलची काय होती इन्व्हेस्टमेंट होती. इन्व्हेस्टमेंटच्या 12% प्रॉफिट झाला आहे. तर ही इन्व्हेस्टमेंट आहे. ह्याच्या 12% म्हणजे 12/100
हे 2020 कट होतील, राहिलं तुमच्याकडं 1600 इंटूमध्ये 12. चला मल्टिप्लाय करा. 12 झिरोचा 0, 12 झिरोचा 0, 12 सिक्सचा 72ला 2 कॅरी 7, 12 वनचा 12 आणि 7 19. ओके, तर 1,19,200 हा तुमचा प्रॉफिट असेल. प्रॉफिट ओके 19,200. ओके, ऑप्शन बघू आपण. 19,200 ही आहे जयाची इन्व्हेस्टमेंट आणि हा आहे निखिलचा प्रॉफिट. चला 80,000 आणि 19,200. ऑप्शन नंबर दिले बघा तुम्हाला 3. ऑप्शन नंबर 3 दिले, हे आपला आन्सर असेल. क्वेश्चन नंबर 11 दिला आहे. ए अँड बी डिवाइड देअर प्रॉफिट 42,000 इन द रेशो 3:7. हा ए आहे आणि हा बी आहे. 3 आणि 7 रेशो दिला आहे, तर 3x ही त्याची अमाऊंट असेल आणि 7x ही बी वाल्याची अमाऊंट असेल. टोटल जो प्रॉफिट आहे तो आहे 42,000. ओके, चला 7 आणि 3 10 टाइम x इज इक्वल टू 42,000. x इज इक्वल टू 42,000 अपॉनमध्ये 10 गेले, 0 कॅन्सल, तर x आले तुमचं 4200. ओके, ही x आलं बरं का. आता तुम्हाला प्रत्येकाचा प्रॉफिट काढता येतो. हे एक्सची व्हॅल्यू आहे. ए जो आहे एचा प्रॉफिट किती आहे 3 टाइम x आहे आणि बीचा प्रॉफिट आहे 7 टाइम x. ओके, तर काय करायचं 3 इंटू एक्सची किंमत आहे 4200 मल्टिप्लाय करून घ्या. 3 झिरोचा 0, 3 झिरोचा 0, 3 टूचा 6 आणि 3 फोरचा 12. ओके, त्याच्यानंतर सेकंड पर्सन आहे तुमचा 7 इंटू एक्सची व्हॅल्यू आहे 4200. 7 झिरोचा 0 0, 7 टूचा 14ला 4 कॅरी 1, 7 4चा 28 आणि 1 29. ओके, तर ह्या तुम्हाला दोघांचा जो आहे प्रॉफिट भेटला आहे. त्याच्यानंतर दे कंट्रीब्युटेड 3% ऑफ देअर प्रॉफिट टू कल्याण निधी फंड. हाऊ मच अमाऊंट डिड ईच ऑफ देम कंट्रीब्यूट. ओके, तर आता ह्यांना जो प्रॉफिट मिळाला आहे ह्या प्रॉफिटच्या 3% ते कंट्रीब्यूट करेल बरं का. तर बघा 12600 ह्याच्या 3% म्हणजे 3/100 आणि हा आहे 29400 ह्याच्या 3% म्हणजे 3/100. 0 कट होतील, 0 कट होतील. मल्टिप्लाय करा 126 इंटू 3 आणि 294 इंटू 3. चला मल्टिप्लाय करू. 3 6चा 18ला 8 कॅरी 1, 3 2चा 6 आणि 1 7, 3 1चा 3 आणि इथं 3 4चा 12ला 2 कॅरी 1, 3 9चा 27 आणि 1 28ला 8 कॅरी 2, 3 2चा 6 आणि 2 8. तर हे येतं 882. ओके, 378 बघा 378 आणि 882. ऑप्शन नंबर दिले तुम्हाला 4 याच्यामध्ये बघा. ऑप्शन नंबर 4 378 आणि 882. ऑप्शन नंबर 4 आन्सर असेल आपलं. क्वेश्चन नंबर 12 दिला आहे. दिनेश रमेश स्टार्टेड अ स्मॉल बिझनेस विथ कॅपिटल 1,40,000. इफ दे इनकर्ड 20% लॉस, हाऊ मच लॉस डीड रमेश बिअर. चला ह्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला दिला आहे दिनेशची इन्व्हेस्टमेंट आहे 1 लाख आणि नंतर आहे रमेशची इन्व्हेस्टमेंट दिली तुम्हाला 40,000. ओके, तर तुम्हाला लॉस 20%. तिथं विचारला आहे कोणाचा लॉस डीड रमेश बिअर. तर जो रमेश आहे रमेशचा लॉस किती तेवढाच आपल्याला काढायचा आहे. तर रमेशची इन्व्हेस्टमेंट आहे 40,000, त्याच्यात 20% म्हणजे 20/100. 0 कॅन्सल होईल, हा एक 0 आणि हा एक 0 कॅन्सल, राहिले 4000 इंटू 2, टोटल राहिले 8000. हा तुमचा असेल रमेशचा लॉस. ओके, तर ऑप्शन नंबर 3 दिले आपल्याला 8000. क्वेश्चन नंबर 13 दिला आहे. महेश अँड गणपत स्टार्टेड व्हेजिटेबल स्टॉल बाय इन्व्हेस्टिंग 3500 अँड 4900 रिस्पेक्टिव्हली. ॲट द एंड ऑफ द इयर महेश प्रॉफिट 1000 रुपये आणि व्हॉट वॉज द टोटल प्रॉफिट. ओके, तर याच्यामध्ये बघा महेश जे आहे महेशची इन्व्हेस्टमेंट आहे 3500. ओके, आणि इकडच्या साईडला आपण टाकूया दुसरा व्यक्ती आहे गणपतची इन्व्हेस्टमेंट आहे 4900. महेशचा जो प्रॉफिट आहे तो दिला आहे आपल्याला 1000 रुपये. ओके, ह्याच्यामध्ये टायमिंग सेम आहे दोघांचा. टायमिंग आणि रेट सेम असल्यामुळं डायरेक्टली आपल्याला विचारला याच्यामध्ये व्हॉट वॉज द टोटल प्रॉफिट. तर सुरुवातीला आपण इथला प्रॉफिट काढूया गणपतचा. हा जो आहे गणपतचा प्रॉफिट आहे आणि हा आहे महेशचा प्रॉफिट. ओके, ही महेशची इन्व्हेस्टमेंट आहे, महेशचा प्रॉफिट, गणपतची इन्व्हेस्टमेंट प्रॉफिट. ओके, तर एक्स फाइंड आउट करायचा आहे. हे 0 आणि 0 कॅन्सल होईल. एक्स तुमच्या क्रॉसमध्ये या ठिकाणी येणार आहे इज इक्वल टू 4900 इंटू हे 10 इकडं चाललं आहे तुमचं आणि हा 35 तुमचा अपॉनमध्ये जाणार आहे.
चला 7 डिवाइड करू. 7 5चा 7 7चा 49 आणि हे 2 0. 5 डिवाइड करा. 5 2चा 10. तर यक्स यायला तुमच्याकडं 7 2चा 14 आणि 00. हे कोणाचं आहे? हे आहे गणपतचा प्रॉफिट बरं का. तुम्हाला विचारले किती टोटल प्रॉफिट, तर हे गणपतचा प्रॉफिट आहे 1400 आणि महेशचा प्रॉफिट होता 1000. टोटल जर ॲड केलं तर 004 आणि 2 तर 2400 हा तुमचा टोटल प्रॉफिट येईल. ऑप्शन नंबर सेकंड. क्वेश्चन नंबर 14 दिला आहे. सारिका बॉट अ पेन त्याच्यानंतर नोटबुक आणि त्याच्यानंतर वॉटर बॉटल. बॉटल 3 वस्तू घेतल्या. टोटल प्राईस दिली तुम्हाला 160 रुपये. इफ द रेशो ऑफ देअर प्राइसेस 1x म्हणजे ही पेन जी आहे ती 1x रुपयाची आहे, नोटबुक 2x रुपयाची आहे आणि वॉटर बॉटल आहे 5x रुपयाची. टोटल अमाऊंट पे केलं आहे 160 रुपये. तर व्हॉट इज द कॉस्ट ऑफ नोटबुक? तुम्हाला नोटबुकची कॉस्ट काढायची नोटबुकची. तर पहिले आपण x अननोन काढूया. 5 6 7 8 टाइम x इज इक्वल टू 160 आणि x इज इक्वल टू 160 अपॉनमध्ये 8 डिवाइड करा. हे तर 20, x आलं 20. आता तुम्हाला नोटबुकची काढायची आहे. तर नोटबुकची जी प्राईस आहे ती 2 × x आहे. तर त्याचा रेशो 2 × x आहे. तर 2 × x ची व्हॅल्यू आली आहे 20. तर 22चा 40 ही तुमची असेल नोटबुकची प्राईस. ऑप्शन बघू आपण. ऑप्शन नंबर फर्स्ट दिलं आहे. क्वेश्चन नंबर 15 दिला आहे. स्मिताने इन्व्हेस्ट केले तर 10,000 आणि 8 मंथसाठी इन्व्हेस्ट केलेत. तसंच दुसरा व्यक्ती आहे मनीषनं इन्व्हेस्ट केले तर 8,000 आणि टायमिंग दिला आहे 10 मंथ. तर इफ द टोटल प्रॉफिट वॉज 2,000 टोटल प्रॉफिट झालं आहे 2,000. आता हे 2,000 जे आहेत का ते त्यांना दोघांना वाटून घ्यायचे. त्याच्यामध्ये स्मिताला किती मिळतील हे विचारले आपल्याला. तर याच्यामध्ये काय करायचं बघा. पहिले आपण लेस करू आणि रेशो तयार करू. रेशो हे 3 0 कॅन्सल आणि हे 3 0 कॅन्सल. हे 0 आणि 0 कॅन्सल. 8 आणि 8 पण कॅन्सल व्हायला बरं याच्यामध्ये. तर दोघांचा जो वाटा आहे तो समान आहे. जर इथं काही रेशो उरला असता तर त्यांना कमी जास्त पैसे मिळले असते, पण त्यांचा वाटा समान आहे. तर दोघांना मिळणारी रक्कमसुद्धा तुमची सेम आहे बरं का. कारण इथं यानं अमाऊंट जास्त इन्व्हेस्ट केली आहे, टाईम कमी आहे. ह्यानं अमाऊंट कमी इन्व्हेस्ट केली आहे, टाईम जास्त दिला आहे. तर दोघांना मिळणारी जी अमाऊंट आहे ती 1,000 रुपये आणि 1,000 रुपये असणार आहे. आपल्याला विचारले स्मिताचं तर 1,000च येणार आहे. ऑप्शन नंबर सेकंड. क्वेश्चन नंबर 16 दिला आहे. ABC डिवाइड अ प्रॉफिट A:B:C तिघांनी डिवाइड केला आहे 3,600 रुपये प्रॉफिट. रेशो दिला आहे तुम्हाला 7x. दुसऱ्याची अमाऊंट आहे 3x, तिसऱ्याची अमाऊंट आहे 2x. टोटल अमाऊंट आहे 3,600. हाऊ मच मोर प्रॉफिट डीड A गेट दॅन C? तुम्हाला A आणि C दोघांचे पण प्रॉफिट काढायचे. तर पहिले आपण x फाइंड आउट करू. 7 3 10 आणि 2 हे झालं 12 टाइम x इज इक्वल टू 3,600 आणि x इज इक्वल टू 3,600 अपॉनमध्ये 12 डिवाइड करा. 12 3चा 36 आणि हे 0 तर x यायला तुमचा 300 रुपये. हाला x बरं का. आता तुम्हाला A आणि C दोघांचा डिफरन्स विचारला आहे. तर पहिले आपण या दोघांचा प्रॉफिट काढूया. ह्याचा प्रॉफिट आहे 7 × x रुपये म्हणजे 7 × x ची किंमत आहे 300. ह्याचा प्रॉफिट आहे 7 3चा 2100. दुसरा C वाला 2x म्हणजे 2 × x ची व्हॅल्यू आहे 300. 2 3चा 600. आपल्याला ह्यांचा फरक विचारला आहे की Aला जो झालेला प्रॉफिट आहे तो C पेक्षा कितीनं जास्त आहे. तर 2100 मायनस 600 मायनस करू आपण. हे कॅन्सल 1 राहील. 11मधून 6 गेला 5 इकडं 0 राहील आणि हा 1. तर 1,500 जास्त असणार आहे. 1,500 जास्त. ऑप्शन नंबर थर्ड. क्वेश्चन नंबर 17 दिला आहे. राम आणि श्याम. बघा एक आहे राम, दुसरा आहे श्याम. रामची इन्व्हेस्टमेंट आहे 3 लाख. या साईडला श्यामची इन्व्हेस्टमेंट आहे 4 लाख. तर त्यांना श्यामला झालेला प्रॉफिट दिला आहे 56,000. हे श्यामचा प्रॉफिट आहे. तुम्हाला रामचा प्रॉफिट काढायचा आहे. तुम्हाला टोटल प्रॉफिट विचारला आहे तर पहिले आपण रामचा काढूया. चला ह्याला कॅन्सलेशन करता येतं. 3 आणि 3 0 कॅन्सल. x तुमचा क्रॉसमध्ये वर जाईल. हे 3 लाख आहेत. इंटूमध्ये हे 56 येतं. हे
4 आणि हे 2 झिरो खाली येतील, एक्स तुमचा क्रॉसमध्ये वर जाईल. हे 2 झिरो कॅन्सल, उरलं इथं 3000 इंटू 4 डिवाइड करा. 4 1 4, 4 4 16, 14 येतं. 14 3 42 आणि हे 3 झिरो, ही तुमची एक्सची व्हॅल्यू आली. बरं, एक्स म्हणजे काय आहे? एक्स म्हणजे आहे रामचा प्रॉफिट. रामचा प्रॉफिट. तुम्हाला टोटल प्रॉफिट विचारला आहे, तर श्यामचा प्रॉफिट आहे 56,000. ओके, 56,000 आणि रामचा प्रॉफिट आहे 42,000. टोटल ॲडिशन करायची आहे 0 0 0 8 5 आणि 4 9, तर 98,000 हा तुमचा टोटल प्रॉफिट झाला. ऑप्शन बघू आपण. ऑप्शन नंबर 3 दिले आपल्याला 98,000.